नमस्कार मित्रांनो, मी प्रशांत कदम. माझ्या यूट्यूबवर प्रशांत कदम या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे. आणि आज तुम्हाला घेऊन आलो आहे जव्हारमधील जुना राजवाडा. आणि आपण पाहू शकताय माझ्या मागं ह्या राजवाड्याचा मुख्य प्रवेशद्वार आहे. चला तर मग आज जाऊया. मुख्य प्रवेशद्वाराच्या वरती जाऊन वॉच करण्यासाठी ह्या इथे पायऱ्या आहेत. हा प्रवेशद्वाराचा वरती नजारखाना होता. ह्या राजवाड्याभोवती दगडी कंपाऊंड घातलेलं आहे. त्याला तटबंदी नाही म्हणता येणार, पण तटबंदी सारखंच उंच अशी दगडांची भिंत आहे. आणि हा खूप मोठा प्रशस्त असा परिसर आहे. म्हणजे कमीत कमी 10 एकराचा तरी हा प्रशस्त असा परिसर आहे. आणि आतमध्ये आता नव्याने बांधलेले इमारती आहेत. आणि इकडं बघू शकतो आपण ही जुन्या राजवाड्याची इमारत. ही आता सध्या एकदम भग्नावस्थेत आहे. म्हणजे इकडचा भाग तर पूर्ण ढासळलेला दिसतोय. इथं बघू शकताय छपराचा भाग हा पूर्ण ढासळला आहे. जव्हार संस्थान हे साधारणपणे ह्या संस्थानाला 1000 वर्षांचा इतिहास आहे. आणि ही जुन्या राजवाड्याची इमारत. आणि नवीन राजवाडा जो आहे तो मुख्य रस्त्यापासून एक साधारणपणे तिकडे अर्धा ते पाऊण किलोमीटर अंतरावरती आहे. तर ती राजवाड्याची इमारत जी आहे ती साधारणपणे 80 ते 90 वर्ष जुनी असेल. आणि त्यापूर्वी राजवाडा हा इथे होता. राजकारभार इथून चालायचा. जव्हारचे राजे मुकणे हे आदिवासी राजे होते. आणि सध्या त्यांचे जे वंशज आहेत ते आता कुठेतरी पुण्याला कुठेतरी राहतात. राजवाड्याच्या इमारतीमध्येच आतमध्ये हे अशी समोर काही झोपडी वजा घरं दिसत आहेत. हे अतिक्रमण असावं. राजवाड्याचा परिसर जरी फार मोठा असला तरी राजवाड्याची इमारत फार प्रशस्त अशी नाही आहे. वरच्या मजल्याची फार जास्त पडझड झालेली दिसते. इथे थोडंसं रिनोव्हेशनचं काम केलेलं आहे. ह्या एवढ्याच भागामध्ये रिनोव्हेशनचं काम दिसतंय केलेलं. आणि वाड्याच्या पहिल्या मजल्यावर जाण्यासाठी आता कुठूनच वाट दिसत नाही, कारण हा मजला इथे होता. तर इथला दरवाजा बंद आहे, त्यामुळे तिथून वरती जाणं शक्य नाही आहे. राजवाडा आतून पाहणं शक्य नसल्यामुळे हा माझा लहानसा ब्लॉग मला इथेच संपवावा लागतोय. कारण बाहेर सर्व जे बांधकाम दिसतंय ते हल्लीच्या काळातलं दिसतंय. त्यामुळे राजवाड्याच्या ह्या मुख्य इमारतीला सोडून इतर काही
ह्या ब्लॉगमध्ये घेण्यासारखं काहीच नाही आहे. इथून आपण आतला भाग बघू शकतोय, उद्ध्वस्त अवस्थेतला. तर हा माझा छोटासा ब्लॉग मी इथंच संपवतोय आणि जव्हारच्या जुन्या राजवाड्याचा हा माझा ब्लॉग कसा वाटला हे मला नक्की कळवा कमेंट्समध्ये. माझ्या व्हिडिओला लाईक करा, कमेंट्स करा, व्हिडिओ तुमच्या इतर ग्रुप्समध्येही शेअर करा. थँक्यू.